गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। काय काय बोलायचं असं ठरवलं नव्हतं, पण मला असं वाटत होतं की उद्धव आणि कृष्ण, उद्धवाला आज हे आलेलं नाही, प्रसन्न आलेलं नाही आहे, त्यामुळे भागवतातला हा भाग आहे उद्धव आणि उद्धव गीता म्हणून, त्यातलं काही सांगावं असं माझ्या मनात होतं. पण तत्पूर्वी स्मरण हे जे आहे ते आपल्याला देवाने दिलेली शक्ती आहे. बुद्धी जशी आहे तसं स्मरण देखील शक्ती आहे देवाने दिली. या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता नमस्तस्यै नमस्तस्यै, त्याच्यामध्ये हे येतं या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्ते नमो. या देवी सर्वभूतेषु स्मृतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्ते. म्हणजे ही स्मृती ही देवीने दिलेली शक्ती आहे. बुद्धीचाच भाग असला तरी त्याला स्वातंत्र्य आहे. स्मर्तृगामी स्वभक्तानाम असं पण देवाने सांगितलं की तुम्ही स्मरण करा मी आहेच. स्वामी देखील नेहमी सांगत होते की तुम्ही आठवण करा मी आहे, मी कुठे गेलो, मी सर्वत्र आहे असं म्हणायचे स्वामी. तर थोडासा विषय बदलून असं मला वाटतं की ज्यांच्याविषयी प्रेम आहे ते नेहमी स्मरणात राहतात. पण हे प्रेम संगतीमुळं निर्माण होतं. म्हणजे संगतीमुळं कधी कधी गंमत अशी आहे की संगतीमुळं कधी कधी त्याचे दोष समजायला लागले की ते पण आवडत नाही माणसाला. म्हणजे आता नवरा बायको जे असतात ते समजा अगोदरपासून ओळखत असतील तर एकमेकांना ठरवतात लग्न करायचं. पण लग्न झाल्यानंतर 1-2 वर्ष झाली की पूर्वीसारखं प्रेम टिकेलच असं नाही सांगता येत. कारण त्याच्या एकमेकांचे जे काही गुणदोष असतात ते दिसायला लागतात. काय ना, किती वेळा बोलावलं तरी येत नाही, पेपर वाचत बसलेले असतात, म्हणजे हे अगोदर कळलेलं नसतं. किंवा सारखं फोनवर बोलतंय आणि किती वेळा मी बोललो तरी तिचं लक्ष नसतं असं नवरा पण म्हणू शकतो. असे अनेक गुणदोष असतात. त्यामुळे मग प्रेम जे आहे ते स्मरणात आहे का विरहात आहे असा जर विचार केला की संगतीत प्रेम आहे. पण आता तोच जर आर्मीमध्ये ऑफिसर असेल आणि तो आर्मीमध्ये गेलाय आणि 1 वर्षभर येणार नाही आणि त्याचा फोन पण लागत नाही, मग ती जी विरहाची वेदना आहे ती कशामुळे आहे? ती प्रेमामुळेच आहे. तर तो धागा पकडून ज्या वेळेला श्रीकृष्णाला वृंदावनातून मथुरेला न्यायला अक्रूर ज्या वेळेला आले तर खरं म्हणजे कृष्णाचं वय लहान होतं, पण ज्या गोपी होत्या त्या गोपींना तर विरह सहन झाला नाही. आता लोक पुष्कळ काय काय बोलतात, पण किती लहान होतं कृष्ण. मी सगळ्यांना सांगतो आणि मीच विसरलो, तर किती लहान होतं वय कृष्णाचं. तर त्या विरहातला जे स्मरण आहे, विरहातला जे प्रेम आहे ते विलक्षण आहे. तसं उद्धव गीतेमध्ये, आता अर्जुनाची गीता हे रोजच दर ह्याच्यामध्ये सांगतायत. अर्जुन एका अशा प्रसंगात अडकला होता की आपल्या नातेवाईकांच्या बरोबर कसं युद्ध करायचं असं त्याच्या समोर प्रश्न होता. ते सोडवण्यासाठी कृष्णाला 18 अध्यायाची गीता सांगावी लागली. पण कृष्णाची प्रिय व्यक्ती अर्जुन पण होती, उद्धव पण होती आणि विदुर पण होते. तर उद्धवाला सुद्धा त्याने गीता सांगितली आहे. त्याच्यातला थोडासा भाग सांगतो, बाकी काय सांगत नाही. त्या 2-3 प्रकरणात आहे. प्रसन्न नाही आहे म्हणून बोलतोय, नाहीतर तो त्याचा विषय आहे की ज्या वेळेला भगवंतांना माहिती होतं की आता मी अरण्यात गेल्यावर व्याध आपल्याला बाण मारणार आहे आणि आपला यादव कुल आता संपलेला आहे आणि आपलं जीवन कार्य संपल्यामुळं संपणार आहे,
हे त्याने उद्धवांना सांगितलं की आता माझं कार्य संपलंय आणि जीवन. उद्धवाला एकदम काय करावं सुचेना, कारण कृष्णाशिवाय त्याच्या जीवनात दुसरं काही नव्हतं की कृष्ण गेल्यावर मी जगणार कसा. त्यामुळे विरहाने इतकं त्या दुःख, म्हणजे विरह होणार आहे आपला या भावनेनेच इतका दुःखी झाला उद्धव की तो म्हणाला मी कसं जगू, तू जर निजधामाला निघून गेलास तर मी कसा जगू. ते म्हणाला तू इतके दिवस मी तुला ज्ञानाचा हे पाजलेला आहे तरी सुद्धा तू मला असं विचारतोस, म्हणजे आश्चर्य वाटतं मला. तुझं जे काही स्थावर जंगम आहे किंवा तुझे जे नातेवाईक आहेत, बाकीचे काय आहे ते सगळं क्षणभंगूर आहे किंवा न शाश्वत असं नाही आहे. तर हे किती वेळा मी तुला सांगितलं आणि त्यावेळेला हो हो म्हणला होतास तू, आणि आता तू म्हणतोस की तुम्ही गेल्यावर मी काय करू. मी सर्वत्र आहे, सदैव आहे, केव्हाही तुझ्या हृदयात आहे, माझ्या हृदयात आहे. हे जर ज्ञान तुला झालेलं असेल तर तू असा मला प्रश्नच विचारू शकत नाहीस. उद्धव म्हणतो ते काय मला माहिती नाही, मला तुम्ही घेऊन जा, तुम्ही कुठे जाता तिथे मला घेऊन जा. तुम्ही गरुडावर जाताना मी तर गरुडाच्या मागे बसतो ना. आता हे कसं आहे की लहान मुलाने आपल्या आईला विचारल्यासारखं आहे. खरं म्हणजे प्रेम हे अनेक स्तरावर आपल्याला दिसतं. म्हणजे आईनं जे बाळावर प्रेम केलं तेही प्रेमच आहे. नंतर मित्रामधलं प्रेम आहे, जिव्हाळा आणि आपुलकी हे देखील प्रेम आहे. आणि त्यामुळं उद्धवाला कसं समजावून सांगायचं असं कृष्णाची पंचायत झाली. ते म्हणाले अरे मी ज्या ठिकाणी जातोय तिथे गरुडही येऊ शकत नाही, मी गरुडावर बसून जातो हे तुझा भ्रामक कल्पना आहे, त्यामुळे तू माझ्या मागे येऊ शकत नाहीस. मग मी असं करतो, मी तुमच्या पाठीवर बसतो ना असं म्हणतो. पण अरे पाठ कसली, मीच तिथे नाही आहे, शरीरच जिथे नाही आहे तिथे पाठ तरी कशी असणार. तर मग काय बोलावं उद्धवाला समजत नाही. आणि आता हा विरह जो होणार आहे मी सहन कसं करणार. मग काय करतात श्रीकृष्ण की त्याला आलिंगन देतात, उद्धवाला आलिंगन देतात. आणि त्या आलिंगनात इतका काही आनंद आहे, आनंद घन असं त्याचं वर्णन केलंय. आणि तोही नाहीसा होतो आणि कृष्णही नाहीसा होतो, असं सायुज्य अवस्थेत ते राहतात. त्यामुळे त्या आनंदाच्या अनुभवाने उद्धवाला आता हे झालं असेल, समाधान झालं असेल असं कृष्णाला वाटतं. पण उद्धव परत आपलं पूर्वीचंच जे काही रडगाणं आहे ते सांगायला लागतात. आता तुला मुक्ती मिळाली ना, आता कशाला तू काळजी करतो असं श्रीकृष्ण. सख्य भक्ती म्हणून जी आहे ना, त्या सख्य भक्तीमध्ये भक्त आपल्या गुरूंबरोबर एखादा सखा असावा असं बोलत असतो. तर ज्यावेळेला आणि मग अधिकाराने उद्धव त्यांना काय म्हणतात की तू काय मुक्ती दिली ही काय तू आमच्यावर काय कृपा केली नाही आहेस, तू फसवलंयस आम्हाला. मग कृष्ण गांगरून फसवलं कसं मी. ते म्हणाला ज्या व्यक्तीचा अभिमान अहंकार नाहीसा झालेला असतो त्याला आपोआपच मुक्ती मिळते. ते काय तुम्ही काय केलं सगळं, तुम्ही फसवता आम्हाला, तुमच्याकडे खरं जे आहे ते आम्हाला देत नाही असं उद्धव म्हणतो. म्हटलं काय खरं काय. ते म्हणे तुमची भक्ती निरंतर राहावी हा जो भाग आहे हा तुम्ही आम्हाला देत नाही. आणि त्याला तत्वज्ञानात पराभक्ती असं म्हटलेलं आहे. मी त्या बाकीच्या सगळ्या गोष्टी सांगत नाही, पण मुक्तीपेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे आणि ती पराभक्ती तू मला दे असं उद्धव श्रीकृष्णाला मागणी मागतो. आणि मग श्रीकृष्ण म्हणतात की मी ज्याच्यासाठी जन्म घेतला या पृथ्वीला तेच तू सगळं मागतोयस माझ्याकडनं. तर आता तुला सगळं दिलेलं आहे तरी तू हट्ट करतोयस. तू असं कर, केदारला जा, बद्रीला जा. बद्रीनारायण जे आहे तिथे नरनारायणाच्या रूपात मी राहतोय. म्हणजे नारायणी मीच आहे, नरही मीच आहे, मीच माझी पूजा करतो. आता तिथे गेलं की तुझं समाधान होईल असं श्रीकृष्ण सांगतात. मग त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून तो जातो उद्धव. पण 100 पावलं झाली की परत येतो. मी जातोय पण मला काय ते जमत नाही आहे, मी तुम्हाला सोडून काय जाऊ शकत नाही असं. अरे काय वेड्यासारखं काय करतोस, मी आता जाणार आहे, हे देहरूपच राहणार नाही
तर तुला त्याचा त्रास होऊ नये म्हणून मी सांगतोय. परत 200 पावलं जातो आणि परत येतो. तुम्ही सांगताय ते पण काय मला पटत नाही, मी काय तुम्हाला सोडून जाणार नाही, असं 3 वेळा होतं. मग श्रीकृष्णाला काय करावं समजत नाही, म्हणजे आलिंगन दिलं तरी समाधान नाही. मग त्यांच्याकडच्या पादुका उद्धवाच्या डोक्यावर श्रीकृष्ण ठेवतात आणि त्याचा परिणाम असा होतो त्या पादुकांचा. म्हणजे अर्थात पादुका आपल्याला माहिती आहे सगळं दत्त संप्रदायात काय महत्व आहे त्याचं. परिणाम असा होतो की श्रीकृष्ण माझ्याबरोबर आहेत असं त्याचं मन बदलून जातं. म्हणजे उद्धवाच्या मनामध्ये श्रीकृष्णाला मी सोडून जातोय ही भावना नाहीशी होऊन श्रीकृष्ण सदैव माझ्याबरोबर आहेत अशी त्याच्या भावना होऊन ते पुढे जातात. आता त्यांना दुसरं एक श्रीकृष्ण म्हणतात की अरे मला आता विदुराची आठवण होते. एक विदुर एक राहिला, तुला ज्ञानसंपन्न मी केलं, पण विदुराला काय करायचं आता. तो म्हणतो मी विदुराला भेटून सांगतो, पण त्याला ज्ञान देण्याचं काम तुझं नाही आहे. जे काही नियतीनं ठरवले आहे त्याप्रमाणे ते काम मैत्रेयीचं आहे. तर मैत्रेयीला मी ज्ञान देईन आणि तो तुला देईल असं श्रीकृष्ण सांगतात. आणि त्याप्रमाणे पुढे उद्धव याला भेटून विदुराला भेटतात. आणि विदुराला आपली कथा माहिती आहे, ते काही खोलत जात नाही महाभारतात. विदुराला इतका आनंद होतो की श्रीकृष्णाच्या शेवटच्या क्षणात मला त्यांनी माझी आठवण काढली, त्यामुळे त्याला खूप आनंद होतो. मग तूच मला अनुग्रह आहे, तुला ज्ञान प्राप्त झालं तू दे असं तो उद्धवाला म्हणतो. उद्धव म्हणतो श्रीकृष्णांची आज्ञा नाही आहे, ते मैत्री येणार आहेत आणि ते देणार आहेत. असा तो सगळा कथाभाग आहे. याच्यात मला एकच वाटतं की एवढ्या महान, आणि असंही म्हणतात की उद्धव अजूनही हिमालयात आहेत. नाना महाराज तराणेकरांच्या याच्यामध्ये असा उल्लेख आहे की ते एका गुहेमध्ये गेले तर तिथे जी व्यक्ती बसली ती उद्धव आहे असं काही लोक म्हणतात. म्हणजे चिरंजीव अवस्था असेल त्यांची. मला एवढंच म्हणायचं आहे की संगतीमध्ये जे प्रेम आहे त्या प्रेमात प्रेम आहेत, त्या ते कोणी नाकारत नाही, पण ती व्यक्ती आपल्या जवळ नाही आहे. आता स्वामींच्या जवळ आपण इतकी वर्ष होतो, स्वामी आहेतच की आहेत की. आता जाऊन 12 वर्ष झाली. आत्ता जी स्वामींची एखाद्या क्षणी आठवण होते, जी तीव्रतेने आठवण होते आणि जाऊन आपण भेटू शकत नाही हे जे वाटतं, हा जो हृदयातला भाग आहे हाही श्रेष्ठ आहे असं मला सांगायचं होतं. म्हणून हे आठवलं मला आणि पुरे झालं. आता याच्या पुढे काही बोलू. धन्यवाद. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा